नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोश या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 शिकणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। स्थूल वाचन या विभागातील शब्दकोश या पाठाच्या मागील भागामध्ये आपण काय अभ्यासलो की एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे निघतात हे आपण पाहिले। आजच्या या भागामध्ये आपण शब्दकोश म्हणजे काय, शब्दांची रचना कशी तयार केली जाते, शब्दकोशाची रचना कशी तयार केली जाते या सर्वांची माहिती आपण या पाठाच्या माध्यमातून शिकणार आहोत। चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया। शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आता आपण समजून घेऊया। मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात। तर इथे आपल्याला शब्द म्हणजे काय हे सांगितलेलं आहे। तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत स्वर आणि व्यंजन हे शिकलेला आहात, कारण की आपल्या लेखन विभागामध्ये आपली शिकण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण मूळाक्षरे शिकतो की नाही, स्वर आणि व्यंजन मिळून मूळाक्षरे होतात। मग ह्या मूळाक्षरांना एकत्र करून शब्द तयार केले जातात। मग ह्या वेगवेगळ्या अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असे म्हणतो। पण या अक्षर समूहाने एखादी वस्तू किंवा एखादा विचार, एखादा भाव, कल्पना, गुण, क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो आणि अशा ह्या अर्थ व्यक्त करणाऱ्या अक्षर समूहालाच आपण शब्द असे म्हणतो। आता ह्या झाला शब्द अर्थात आपण शब्दकोश ह्या शब्दामधील शब्दाचा अर्थ समजून घेतला। आता आपण कोश म्हणजे काय ते पाहूया। तर कोश म्हणजे काय, संग्रह। तर याचाच अर्थ शब्दकोश म्हणजे काय येणार, शब्द संग्रह। हा झाला शब्दकोशाचा शब्दाचा वाच्यार्थ। पण विकसित भाषात शब्दसंग्रह किंवा शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो। आता शब्दसंग्रह म्हणजे काय याची आपण डेफिनेशन पाहणार आहोत। एखाद्या भाषाच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांचा संग्रहाला शब्दसंग्रह अर्थात ग्लोसरी असे म्हणतात। मग बघा, एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रात, आता भाषा वेगवेगळ्या असतात की नाही, हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती अशा अनेक भाषा असतात। ह्या वेगवेगळ्या भाषातील मर्यादित शब्दांच्या संग्रहालाच आपण शब्दसंग्रह असे म्हणतो। आता हे जे शब्दसंग्रह असतात त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा असतात। तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिल्या असल्यास त्याला आपण शब्दकोश म्हणजेच डिक्शनरी असे म्हणतो। तर बघा, आता शब्दकोश आणि डिक्शनरी म्हणजे काय की कोणत्याही भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह, म्हणजे ती भाषा कोणती असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्रजी असू दे, गुजराती, कन्नड, तेलुगू, फ्रान्स वगैरे कोणत्याही भाषा असू दे, त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिल्या असल्यास त्याला आपण काय म्हणतो, शब्दकोश, अर्थात इंग्रजीमध्ये त्याला डिक्शनरी असे नाव आहे। शब्दकोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते। संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे हे कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते। आता बघा, शब्दकोश असतो तो फार मोठा असतो आणि जेव्हा आपल्याला एखादा शब्द शोधायचा असेल तो ह्या पूर्ण डिक्शनरीमध्ये किंवा पूर्ण शब्दकोशामध्ये आपण कसा शोधायचा, सगळी पानं आपण चाळत बसत नाहीत। मग त्याच्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते ती शोधण्याची। जर आपल्याला तुम्हाला अदलामधला वर्णावर्ण आपण स्वर शोधायचा असेल तर तो डायरेक्ट आपण एक एक पान उलगडत बसायचं नाही, तर त्याची शोधण्याची एक विशिष्ट पद्धती असते। मग ते शब्द कोणतेही कसेही आपल्याला नक्की सापडतात। अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते। तर मग बघा,
शब्दकोशामध्ये शब्दांची जी रचना आहे किंवा शब्दांची जी योजना आहे ती कशी केलेली जाते की त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने. आता लिपीतील वर्णांच्या क्रमाने म्हणजे प्रत्येक भाषेची लिपी ही वेगळी असते. जसे आपण मराठी आणि हिंदीसाठी देवनागरी लिपी वापरतो, इंग्रजीसाठी आपण अल्फाबेट्स वापरतो, तसंच उर्दू किंवा गुजराती ह्या ज्या काही वेगवेगळ्या भाषा आहेत त्यांची एक विशिष्ट लिपी असते. जर आपल्याला मराठी आणि हिंदी या भाषेतील शब्दांचा शब्दकोशामध्ये शब्द शोधायचा आहे तर आपण मराठी आणि हिंदीची लिपी प्रमाणे वर्णांच्या क्रमाने म्हणजे पहिलं स्वर येतात, मग व्यंजन येतात. स्वरमध्ये पहिलं अ येतं, मग आ, मग ई, मग अशा रीतीने मग व्यंजनामध्ये पण पहिलं क चा वर्ग येतो, नंतर च चा वर्ग येतो, मग क ख ग घ, तर अशा त्यांच्या वर्णांच्या क्रमाने आपण शोधत असतो. इंग्रजीमध्ये पण बघा अल्फाबेट्स असतात A to Z. मग आपल्याला शोधत असताना असं आपण ABCD तसं A to Z पर्यंत त्यांच्या वर्णांच्या क्रमाने आपण त्या लिपीनुसार त्या लिपीमध्ये असलेल्या वर्णांच्या क्रमानुसार आपण शब्दसंग्रहामध्ये शब्द शोधत असतो. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. मग जेव्हा कधी आपल्याला शब्दकोशामध्ये शब्द शोधायचा असेल तर त्या शब्दाचे आद्य म्हणजे पहिले अक्षर किंवा पहिला वर्ण काय आहे ते आपण पाहतो आणि त्यानुसार आपण शब्दकोशामध्ये तो शब्द शोधतो. उदाहरणार्थ आता इंग्लिश वर्ड आहे गर्ल. गर्लला आपण मराठीमध्ये मुलगी म्हणतो. आता गर्ल हा शब्द जर इंग्रजी डिक्शनरीमध्ये शोधायचा आहे तर आपण अल्फाबेट्स प्रमाणे बघतो ABCDEFG. मग जीच्या त्या याच्यामध्ये आपण जीच्या लाईनीमध्ये आपण ते गर्ल शब्द शोधतो. मग पहिला अक्षर आद्य अक्षर जे असेल पहिला आद्य अक्षर गर्लमध्ये जी येणार, मग आपण जी पासून शोधणार. तसंच गर्लचा मराठी अर्थ होतो मुलगी. तर मग आपल्याला मुलगी हा शब्द शोधायचा आहे तर आपण मराठी लिपीतील आद्य अक्षराप्रमाणे तर म हे स्वर आहे का व्यंजन ते आपण पहिला पाहायचं. मग म हा स्वर नाही आहे तर तो व्यंजन आहे. मग व्यंजनामध्ये आपण पहिला व्यंजन क येतं, ख येतं, मग असं एक एक व्यंजनाच्या नुसार मग आपण म हा कोणत्या व्यंजनाच्या नंतर येतो ते पाहून किंवा कोणत्या व्यंजनाच्या आधी येतो ते पाहून मग मच्या लाईनीतील आपण सगळे शब्दामध्ये शोधणार. मग मला आपण उकार दिलेला आहे की नाही, मग तो उकार कोणता आहे तर त्याच्यानुसार मग आपण ते शब्दकोशामध्ये शब्द शोधत असतो. आणि मग त्यामुळे काय होतं या पद्धतीमुळे कोशामध्ये शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. आता पाहूया या शब्दकोशाचे उद्दिष्टे. उद्दिष्टे 1. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. आता या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला शब्दकोश हा धडा ठेवण्यापाठीमागचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांना प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळते. त्याच्यानंतर दुसरा आहे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे, की विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी एखादा नवीन शब्द वाचनात आला किंवा ऐकण्यात आला तर त्या शब्दाचा अर्थ समजत नसेल तर स्वतः त्यांना विचारण्यापेक्षा स्वतः त्या शब्दाचा अर्थ योग्य अर्थ काय आहे हे माहीत करून घेण्याची विद्यार्थ्यांना स्वतः सवय लागते. 3. शब्दांच्या अर्थाच्या छटा समजणे. आता बघा शब्दांच्या अर्थांच्या छटा की शब्द एकच आहे पण त्यांच्या अर्थ वेगवेगळे आहे. जसे आपण दिन या शब्द पाहिला तर दिन शब्द एकच आहे, फक्त त्यांच्या वेलांटीमुळे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे किंवा कधी कधी एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. मग अशा ह्या वेगवेगळ्या शब्दांच्या अर्थांच्या छटा विद्यार्थ्यांना समजतात. 4. शब्दकोश ही संकल्पना समजणे, की शब्दकोश म्हणजे नेमके काय त्याचा अर्थ माहीत होतो. 5. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, की ह्या शब्दकोशाची का गरज आहे त्याचं महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना समजून येतं. त्याच्यानंतर 6. शब्दकोश हाताळता येणे, की शब्दकोश हे ग्रंथ कसं वापरायचं, कसं शब्द शोधायचा, कसं अर्थ लक्षात ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शब्दकोशामध्ये कळतात. म्हणजेच विद्यार्थ्यांना शब्दकोश हाताळता येतो. आता पाहूया काय असते शब्दकोशामध्ये. शब्दकोशात काय असते. 1. शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह असतो. 2. शब्दकोशामध्ये शब्दांचे प्रमाण उच्चार असतात, की बघा ह्या शब्दकोशामध्ये वेगवेगळ्या शब्दांचे
उच्चार कसे करायचे असतात ते सुद्धा सांगितलेले असतात. त्यानंतर शब्दकोशामध्ये त्या शब्दांची उत्पत्ती कधी झाली, कशी झाली, कुठे झाली, कोणाद्वारे झाले हे सुद्धा आपल्याला तिथे इत्थंभूत माहिती लिहिलेली असते. जसं की काही संस्कृत शब्द असतात, वेद काळातील शब्द असतात, मग त्या संस्कृत शब्दांचं कसं परिवर्तन झालेलं आहे, सुरुवातीला हा शब्द कोणत्या भाषेत होता, तो ग्रीकमध्ये होता की मागधीमध्ये होता, फारसीमध्ये होता, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. इत्थंभूती त्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली अगोदर, तर आता जर बदल झालेला आहे तर वेलांटीमध्ये किंवा मात्रामध्ये काय बदल झालेला आहे, तो कसा झाला, हे सगळे इत्थंभूत. व्युत्पत्ती म्हणजे त्याची निर्मिती कशी झाली, कधी झाली, ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती तुम्हाला शब्दकोशामध्ये असते. त्याच्यानंतर शब्दकोशामध्ये 4 समानार्थीचा प्रतिशब्द असतो. म्हणजेच शब्दकोशामध्ये एकाच शब्दासाठी त्याचे समान असलेले अर्थ किंवा त्याला प्रतिशब्द असतात. जेवढे समानार्थी शब्द असतात त्याच्याशी संबंधित सगळे शब्द तुम्हाला लाईनीत लिहिलेले असतात. त्यानंतर 5 शब्दकोशात संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ असतात, की कधी कधी एका शब्दाचे संदर्भ वेगवेगळ्या वाक्यांमध्ये कसे त्याचे अर्थ वेगवेगळे असतात हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. 6 शब्दकोशात अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र सुद्धा दिलेले असते. 7 प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. आता बघा, शब्दकोशामध्ये एखादा शब्द त्याच्याशी संबंधित एखाद्या लेखकाच्या ग्रंथातील संदर्भ, म्हणजे खूपच अवघड शब्द असेल तर तो शब्द कोणत्या लेखकाच्या ग्रंथांमधून, पुस्तकांमधून घेतलेला आहे, त्याचा संदर्भ, त्या लेखकाच्या ग्रंथाच्या पुस्तकाचं नाव, त्याचं पान क्रमांक वगैरे सगळं इत्थंभूत माहिती त्या शब्दकोशामध्ये दिलेली असते. आता हा शब्दकोश कसा पाहावा, बघा इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. ह्या आकृतीवरनं तुम्हाला कळेल की शब्दकोश कसा पाहावा. शब्दकोश तर पहिला शब्दकोश पाहताना एखादा शब्द आपण ठरवतो. एखादा शब्द ठरव. त्याच्यानंतर तो शब्द ठरवल्यानंतर आकार विल्हे क्रम समजून घे. आकार विल्हे म्हणजे स्वर. अ, आ, ई मध्ये 2 ई असतात, ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई. नंतर ऊ मध्ये पण ऱ्हस्व ऊ आणि दीर्घ ऊ. तर अशा प्रकारे आपण अ ते अहम पर्यंत आकार विल्हे क्रम समजून घेतो. म्हणजे अ म्हणजे आकारी शब्द. त्याच्यानंतर मग शब्दकोश बघ, अर्थ शोध, विविध अर्थछटा लक्षात घे आणि एकाच शब्दाचे विविध अर्थ समजून घे. तर हा झाला शब्दकोश पाहण्याचा क्रम. तर तुम्ही जेव्हा शब्दकोशामध्ये अर्थ पाहायचा असेल तेव्हा पहिले आपल्याला एखादा कोणता शब्दाचा अर्थ शोधायचा आहे तो शब्द ठरवायचा. नंतर तो आकार विल्हेप्रमाणे त्याचा क्रम लावायचा. शब्दकोश उघडायचा, तो बघायचा, अर्थ शोधायचा आणि त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थछटा असतील तर ते लक्षात घ्यायचा आणि एका शब्दाचे विविध अर्थ म्हणजे समानार्थी शब्द वगैरे आपण समजून घ्यायचे. आता बघा, शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. तिथे बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आकार विल्हे म्हणजे की अ पासून, स्वर अ पासून, तर स्वर झाल्यानंतर मग आपण व्यंजन पाहतो. व्यंजनामध्ये पण पहिल्या क, ख, ग असं पाहून मग शेवटचा जो व्यंजन असतो ज्ञ त्यापर्यंत ते शब्द पाहिले जातात. त्याला आपण म्हणतो आकार विल्हे क्रम. आता बघा, आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचे उदाहरण पाहू. आता इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. अनुरेणूतीन शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. तर आता आपल्याला ह्या अनुरेणूतील शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती ह्या कवितेच्या ओळीतील काही शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर मग हे शब्दांचा अर्थ समजून घेताना ते आकार विल्हेप्रमाणे त्याचा क्रम कसा लावायचा आहे ते आता आपण समजून घेणार आहोत. आता आपल्याला या कवितेच्या ओळीतील अनुरेणूतीन, प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, म्हणजे ते काढून टाकायचे. सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. म्हणजे बघा, आता एखादा जेव्हा शब्द आपल्याला शोधायचा असतं त्याच्यामध्ये जे काही प्रत्यय लागलेले असेल ते काढून टाकायचे आणि त्याचं सामान्य रूप जे असेल ते वगळून मूळ जो शब्द असेल
तो आपण काढायचा। जसं की आता उदाहरण दिलेलं आहे इथे की अणुरेणूतीन, अणुरेणूतीन या शब्दामधून तुनी हा प्रत्यय लावलेला आहे की नाही, अणुरेणूतुनी, तर हा तुनी हा प्रत्यय आपल्याला काढून टाकायचा आहे। तुनी हा प्रत्यय वगळून मग मूळ शब्द शोधायचा। तर मूळ शब्द काय येणार आपला, अणुरेणू। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो। आता याच्यामध्ये अणुरेणूतीन आपण प्रत्यय काढला तर अणुरेणू हा मूळ शब्द तयार होणार। तसंच मग दुसरा शब्द आपण पाहूया, प्रगटती, 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 ती मध्ये ह्याच्यामध्ये जर आपण पाहिला ती हा काय आहे, आपल्याला इथे प्रत्यय लावलेला आहे, मग तो काढून टाकायचा। आणि प्रगट, प्रगट याचं जर सामान्य रूप आपण वगळला तर मूळ शब्द किंवा मूळ धातू काय येणार, प्रकट। तर प्रगटती मधला ती आपण काढलेला आहे आणि प्रकट हा मूळ धातू आपल्याला मिळालेला आहे। मग अशा रीतीने आपण शब्दातील अकारविल्ले क्रम लावायचा। त्याच्यानंतर त्या शब्दामधून आपण जर प्रत्यय असेल तर प्रत्यय काढून टाकायचा आणि नंतर त्याच्यातील सामान्य रूप सुद्धा काढून टाकायचं आणि मूळ धातू शब्द शोधायचा आणि त्यानुसार मग आपण शब्दकोशामध्ये शब्द शोधू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागात आपण काय शिकलो, तर शब्दकोश म्हणजे काय, शब्दांची रचना कशी असते, त्याची उद्दिष्ट काय असतात, शब्दकोशामध्ये काय काय दिलेले असतात, हे सगळे इत्थंभूत माहिती आपण पाठाच्या ह्या भागामध्ये पाहिलेला आहे। आता शब्दकोशामध्ये शब्द कसे शोधायचे, अकारविल्ले शब्द म्हणजे काय, ते क्रम कसे लावायचे, हे आपण पाठाच्या पुढील भागामध्ये शिकणार आहोत। धन्यवाद।